मित्र, आज आम्ही चाललो आहे थीव. आम्ही निघालो होतो रत्नागिरीसाठी, रत्नागिरीला गड करण्यासाठी. आता चाललो आहे थीवला. निखिल दादाचा प्लॅन आहे, मध्ये चेंज झाला आहे. निखिल दादा सांग कुठे चाललो आहे आपण? सांगतो, सांगायचं एक असतं आणि करायचं वेगळंच असतं, अशी धोरणं आहेत सध्या तरी. आणि आपण आता थीवला चालणार आहोत. गोमंतकाच्या भूमीमध्ये जे गोवा आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवरती किल्ले आहेत, थोडंफार मंदिर आहेत, ती एका दिवसात अर्ध्या दिवसात एक्सप्लोअर करण्याचा आपण प्रयत्न करू. आज तारीख आहे 3 जानेवारी 2026, वर्षाचा 3रा दिवस आणि चाललो आहे गोव्याला. पार्टी करायला नाही, पण गडकिल्ले भटकंतीसाठी. तर आणि आम्ही आता बसलो आहे दादर स्टेशनला. दादर स्टेशनला ट्रेनसाठी थांबलो आहे, पण गर्दी बघा. इकडनं रिटर्न मारणार आहे. दादरवरून आम्ही पकडणार आहे ट्रेन CSTला जाऊन, त्याच ट्रेनमध्ये आम्ही रिटर्न जाणार आहे. तर बसायला जागा भेटणार, कारण की आमचं ऑन द स्पॉट प्लॅन आहे, काही तयारी नाही, जनरलमध्ये चाललो आहे आपण. तर चला, तुम्हाला ट्रेनमध्ये जर कॅमेरा काढता आला तर दाखवीन की काय आहे. मग मजा येणार आहे ना? मजा तर येणार आहे, ॲडव्हेंचर तर होत राहणार आपल्यासोबत. ते होतं. तर चला. तर रत्नागिरीसाठी निघालो होतो, पण आपण पोचलो आहे कुठे? तर हे बघा, कुठे आलो आपण? थिवीम. निघालो तर रत्नागिरीसाठी ट्रेकिंगला. तिकीट काढताना मित्राच्या मनात आलं की गोव्याला जाऊया. थिवीमची तिकीट काढली. थिवीमची तिकीट काढण्याचं कारण एकच होतं की रत्नागिरीवरनं जाताना ट्रेन भेटणार नाही परत, म्हणजे गर्दी खूप भेटणार म्हणून. तर चला, आणि आज आहे 4 जानेवारी 2026. आता बाहेर जाऊन बघू कोणता गड करायचा, काय करायचं. तर आता निखिलकडूनच जाणू काय काय प्लॅन केलं आहे त्यांनी. निखिल, तेरेखोलला जायचं आहे. कुठे? तेरेखोल. गोमंतकाची सुरुवात मागच्या वेळेला ज्या प्रवासात आलेलो ते बेतूल, म्हणजे ज्याच्या पलीकडे कारवारची संपूर्ण हे होतं, समुद्रकिनारा होता. तर बेतूल झालेलं, पण तेरेखोल आणि तेरेखोलच्या पलीकडे असलेला रेडीचा गणपती आणि यशवंतगड किनाऱ्यावरचा. रेडीचा गणपती? हां, वेंगुर्ल्याचा आहे. म्हणजे वेंगुर्ला एक किनाऱ्यावरती येतो महाराष्ट्राच्या, आणि या साईडला गोमंतक भूमी सुरू होते, म्हणजेच गोव्याची भूमी सुरू होते. आणि सुरुवातीचाच मुख्य जो किनाऱ्यावरचा त्यांचा जलदुर्ग जो आहे तो आहे तेरेखोल. तर आज आपण प्रयत्न करणार आहोत की तेरेखोल तरी निदान बघू, आणि समुद्राकडचे छोटे मोठे गड कोट आणि किनारा. ऑफकोर्स गोमंतक भूमी मध्ये आलं तर किनारा बघू, किनाऱ्याच्या चौपाट्या बघू, आणि शिवाय त्या परिसरातली, त्या प्रदेशामधली मंदिरं, खास करून गोमंतकीय शैलीमधली विशेष मंदिरं, जी शांतादुर्गा असतील किंवा अन्य काही मंदिरं असतील, तर त्या मंदिरांचं आज आपण दर्शन करणार. बोलत आणि आपण असं बघत आहोत की आज याचं काय, फक्त रस्ता कधी चुकवतो ते तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळ. थांबा, आता लगेचच चुकू. 5 मिनटं द्या फक्त, आता कळेल रस्ता कसा चुकतो आमचा. चला, तर हा नेहमीप्रमाणे चुकवणार आहे, काहीतरी चुकवणार एवढं नक्की. बघू कधी चुकतंय, काय चुकतंय. आता पकडले आपण बस. इकडनं म्हापसा जायला, म्हापसा डेपो जाणार, तिकडनं मग तेरेखोल. चला, तुम्हाला दाखवतो मी प्रवास. मध्ये म्हापसा बस स्टँड. इकडे प्रायव्हेट पण आहेत आणि ट्रान्सपोर्टची पण आहे, गव्हर्मेंटची. तर इकडनं बस पकडताना सावकाश पकडून, सावकाश बघून पकडा. काय बोलतं काय माहिती, काय बोलतं तेच समजत नाही. सावकाश पकडून बघा, बघून पकडा. कारण की प्रायव्हेट आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट दोन्ही सेम ठिकाणीच लागते सगळे. काय समजत मिक्स आहे. तर चला.
आता आम्ही चाललो आहे, काहीतरी नाश्ता करू आधी, नंतर पुढचा कार्यक्रम. तर आता नाश्ता करायला बसलो आहे. डेपो समोरच आहे बाहेर, इकडनं खाली डेपो आहे. आणि सध्या इडली सांगितली आहे आणि साधा डोसा मुलगा घेत होता. इडलीमध्ये चटणी दिली आहे, चिंचवाली चटणी, आंबट तिखट, अननसची आहे. वेगळंच वाटतं चटणी. ही चावी गाडीची, गाडीत हेल्मेट आहे, गाडीवर मोबाईल नंबर आहे, चावीवर मोबाईल नंबर आहे. ही रिसिप्ट ठेवा तुमच्याकडे. गाडीचा जरा व्हिडिओ घ्या. अच्छा, हे बघा व्हिडिओ मोबाईलमध्ये घे. फोटो घ्या गाडीचा. हां, और घेतली आहे फायनली बाईक. बाईक घेतली आहे ही येल्लो फसिनो. तर आधी विचार होता की बसने जायचा, पण इकडे विचारलं, ते बोलतात बसने जाण्यापेक्षा स्कूटी घ्या, परवडेल तुम्हाला. परवडेल काय तर लवकर होईल. तसं जरा बघू, चला आता जाऊ. घेऊ नका आपला. आता राईट साईडला बघा ना आपल्या. अरे कॅमेरा आपल्याकडे. ह्या मंदिरात यायचं आमचं काही प्लॅनच नव्हतं. आम्हाला वाटेत लागलं, आम्ही इथून आलो आहे आणि इथे जात होतो. वाटेत लागलं तुम्हाला मंदिर बघा. तर आता आपण आलो आहे श्री भूमिका वेताळ प्रसन्न. ते बघू शकता. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तिकडे. इथे वेताळ देव आहे, इकडे भूमिका देवी आहे. तर छान आहे मंदिर. ह्याची बाहेरनं जी रचना आहे मंदिरची, तो जो घुम्मट आहे अप्रतिम बनवला आहे, भला मोठा आहे. असं वरती बघू शकता. आता हा कलर आणि डिझाईनमुळे एवढं कळून नाही येत आहे, पण बाहेरनं तुम्हाला मी दाखवत होतो. आणि हे कुठेही जा, सगळ्यात पहिला हे दिसणार. महादेव, हा मंदिराची रचना बघा.
हे भाई भाई इकडची व्हिडिओ पाहिजे. चालू आहे. आपलं ना चालू तेरेखोलची नदी आणि आपण तिला पार करून जाणार आहोत पार त्या जवळून घे जवळून घे. नाही सरडा. तर फायनली आम्ही पोचलो आहे. चालू आहे ना व्हिडिओ? हां आवाज चालू आहे. फायनली आम्ही पोचलो आहे तेरेखोल किल्ल्यावर. हा किल्ला आहे तेरेखोल. दिसत नाही असतो आता दिसला. साधारण एक माणूस मावून शकेल एवढीच जागा. एकाच माणसाची जागा आहे तिथे. आणि हा खेळतो ते असं 3 कप्पे आहेत. तो बघू शकतो. एक माणूस निखिल सारखाच मावू शकतो. आपल्यासारखा घुसला त्रास आहे. लोक तुला लागत नाही. ये बाहेर देख जातो बघू ते. आपल्याला जायला वांदे घासतंय सगळं. पोचलो आणि आतमध्ये ही वाट होती. हे नजर ठेवण्यासाठी गेलेलं आहे. तर किल्ला तसा फारसा मोठा नाही आहे. किल्ल्याचं हॉटेल झालेलं आहे बघू शकता तुम्ही. प्रायव्हेटायझेशन आहे सगळं. एंट्री तर आहे अजूनही. हो पण हे हॉटेलचं काय चालू असेल तेव्हा. काहीतरी मला खडक हा किल्ला पण त्यासाठीच वापरण्यात येत असेल. समुद्र मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी ना. असं आता याच्यात नवीन बांधकाम पण आहे थोडंफार. तर आमचा तेरेखोल किल्ल्याचं झालं आहे बघून. आता आम्ही चाललो आहे रेड्डीचा गणपती त्या ठिकाणी. पोचलो रेड्डीचा गणपती. कधी करायचा होता आज आलो. गणपतीच्या वेळी करणार होतो
हा झालं रेडीचा गणपती. तर चला बघूया. कड्यावरील गणपती बोलत होता आता रेड्डीच्या गणपतीवरून. तर समुद्राच्या एका कड्यावरतीच आहे गणपती, पण हा रेडीचा गणपती आहे. आणि नुकतंच दर्शन, फार छान दर्शन झालेलं आहे. बऱ्यापैकी आम्ही मंदिरात होतो आणि रस्ता पण धुवून गेलेले आहे गाडी आता. चिखल करून गेला तो मारायला. मस्तपैकी. आता आम्ही प्रवास पुन्हा थिविमच्या दिशेने करत आहोत. आता आम्ही जाणार आहे म्हापसा डेपो. म्हापसा डेपोला ही स्कूटी रेंट केली आहे, ती द्यायची आहे. तिकडनं मग बस पकडून थिविम स्टेशन, तिकडनं ट्रेन सरळ दादर. बरोबर. तर चला भेटूया. तर आता परतीचा प्रवास सुरू. पुन्हा ते तिकडनं बस पकडून जाणार आहे आपण पुढे. म्हापसावरनं बस पकडून थिविमवरनं ट्रेनवरनं जाऊ. तर आता ही बस पकडली तर आहे. आता बस जरा खाली झाली म्हणून आता व्हिडिओ बनवतो आहे. आता भयंकर गर्दी होती बसमध्ये. तर आम्ही पोचलो आहे थिव स्टेशनजवळ. थिव स्टेशन आहे तिकडे आहे पुढे. आणि आम्ही आता बसलो आहे जेवायला. जेवायला काय चिकन मसाला आणि चपाती. तर चला जेवू, नंतर मग बघू. नंतर काय बघायचं, जायचं तिकीट काढायचं आणि निघायचं. ट्रेन आली की 8ची ट्रेन आहे. निघू. कसं आहे? मस्त आहे. 1 नंबर. हां चला आता ताव मारूया. निखिल दादा. तर झालो आम्ही परत थिविम स्टेशनला पोचलो आहे. आणि आता ब्लॉगची एंडच करूया इकडे, कारण की आता ट्रेन आहे. अजून 1 तास आहे ट्रेनला. आता 19 वाजून 10 मिनटं झाली आणि ट्रेन आहे 20. काय बोलायचं आहे? मग चला आता ट्रेन भेटेल. नंतर शूट करता येणार नाही येणार माहिती नाही, कारण की चार्जिंग पण कमी आहे. तर निघतेच दी एंड हा ब्लॉगचा. तर चला बाय बाय. टी व्ही. हां तर फायनली जागा भेटली आहे आम्हाला. आता कसं कर घरच्या दिशेने परतीचा प्रवास. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच समाप्त होतो आहे. काहीतरी चाललंय.